अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील, इथली मेजर जी विकास कामं ही यांच्या काळात त्यांच्या झालेली काळात आहेत. झालेली तशी काही भाजपची या शहरामध्ये कामं नाही आहेत. अजित पवारांनी पण आता आरोप केले की जवळपास त्यांच्या कार्यकाळामध्ये 4,000 कोटींच्या ठेवी होत्या, त्या आतापर्यंत 10,000 कोटींच्या व्हायला पाहिजे होत्या. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर त्या 1,000 कोटीवर येऊन 2,000 कोटीच्या आसपास आहेत. म्हणजे जवळपास 8,000 कोटी रुपयांच्या ठेवी नाही आहेत. प्लस याच्यात ऍडिशन म्हणजे की कर्ज पण घेऊन ठेवलेलं आहे. जर कामच झाली नाही गेल्या 10 वर्षामध्ये तर हा सगळा पैसा गेला कुठे नेमका? अजित पवारांनी पहिला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेल्या आठवड्यामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 2017 पासून माझी सत्ता इथे नाहीये, 2017 ते 22 भाजपची सत्ता आणि 22 पासून आतापर्यंत प्रशासकीय राजवट. 9 वर्षाच्या काळाचा त्यांनी फक्त लेखाजोखा मांडला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या 9 वर्षाच्या काळातले बजेटच्या फिगर, महापालिकेच्या अधिकृत फिगर ज्या आहेत त्या त्यांनी दिला 2015-16 पासून तर आतापर्यंतच्या 59,500 कोटी रुपयाच्या. त्याच्यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार, वेतन वगैरे हे बाकी सगळे महसुली खर्च 33% पर्यंत गेले. राहता राहिले त्याच्यामध्ये 40,000 कोटी. ह्या 40,000 कोटीमध्ये 9 वर्षात तुम्ही कोणकोणते प्रोजेक्ट राबवले हे फक्त दाखवा. हा एकच पंच त्यांनी मारला. तो इतका भाजपच्या जिव्हारी लागला. भाजपला त्याच्यावरती आजपर्यंत 8 दिवस झाले उत्तर देत आहेत. भाजपचे माजी खासदार आहेत अमर साबळे, ते काय बोलू शकले नाही. भाजपचे शहराध्यक्ष आहेत शत्रुघ्न काटे, ते काय बोलू शकले नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष तिथे आले प्रचाराचा नाळ फोडायला. त्यांनी सांगितलं की अजित पवार असं बोलतील असं मला वाटलं नव्हतं, इतक्या खालच्या पातळीवरती येतील असं वाटलं नव्हतं. प्रश्न काय? त्यांनी उपस्थित एकच प्रश्न केला, 40,000 कोटीचं झालं काय ते सांगा. माझ्या काळामध्ये 4,000 कोटीच्या ठेवी होत्या, त्याचं व्याजासहित ह्या 8-10 वर्षामध्ये 10,000 कोटीपर्यंत जायला पाहिजे. प्रत्यक्षात त्या ठेवी आता फक्त 2,200 कोटींच्या आहेत. तुम्ही 8,000 कोटीच्या ठेवी मोडल्या. ठेवींचं काय झालं ते सांगा. तुम्ही जे कर्जाचे 15,000 कोटींचे प्रस्ताव दिलेले आहेत, 200 कोटीचे बॉन्ड वगैरे आता फक्त लेखी त्यांच्याकडे आले. आतापर्यंत नदी सुधार प्रकल्पासाठी 5,500 कोटी रुपयांचे प्रकल्प त्यांनी सादर केले आहेत. आता स्थापत्य विभागाची 4,000 कोटी रुपयाची देणेदारी आहे. इतके मोठे मोठे प्रोजेक्ट ठेकेदारांना ऍडव्हान्स मध्ये बयानं देऊन ठेवलेले. पुढचे 3 वर्ष एकही भांडवली काम मोठं ते उभं करू शकत नाहीत, कारण तिजोरी खडखडाट आहे. ही जी महापालिकेची कर्जबाजारी परिस्थिती आली, याला जबाबदार कोण? तर याची जबाबदारी आपसुक ती भाजपकडे जाते.